श्री ज्ञानेश्वरी अध्याय 8. मग अर्जुने म्हणितले, अहो जी अवधारिले जे म्या पुसिले ते निरूपिजो. सांगा कवण ते ब्रह्म काय से या नाम कर्म अथवा अध्यात्म काय म्हणिपे अधिभूत ते कैसे एत अधिदैव कवण असे हे उघड मी परियेसे तैसे बोला. देवा अधि अज्ञुतो काही कवणू पाये देही हे अनुमानासी काही दिठी न बरे. आणि नियता अंतःकरणी तू जाणी जशी देह प्रयाणी ते कैसे हे शारंग पाणी परिसभा माते. देखा धवळारी चिंतामणीचा जरी पहुडला होय दैवाचा तरी ओसणताही बोलुतयाचा सोपू न वचे. तैसे अर्जुनाची या शब्दाची सवे आले तेची म्हणितले देवे पार्था परियेसे गा बरेवे पुसले तुवा. किरटी कामधेनूचा पाडा वरी कल्पतरूचा आहे मानधोडा म्हणून मनसिद्धीची या चाडा तो नवल नोहे. जै कृष्णाचे या होईजे आपण कृष्ण होय आपुले अंतःकरण तै संकल्पाचे अंगण ओळगती सिद्धी. तरी ऐसे जे प्रेम ते अर्जुनीची आथी निस्सीम म्हणून तयाचे काम सदा सफळ. या कारणे अनंते मनोगत तयाचे पुसते होईल जाणवनी आईते ओगरून ठेविले. जे अपत्य थानवनी निघे तयाची भूक ते मायेसीची लागे. वाचोनी शब्दे काही सांगे मग स्तन्य देरी म्हणून कृपाळवा गुरुची या ठाई हे नवल नोहे काही परिते असो आईका काही बोलता झाला. मग म्हणितले सर्वेश्वरे जे आकारी ये खोकरे कोंदले असत न खिरे कवडे काळी एरवी सपूरपण तयाचे पहावे तरी शून्यच नव्हे ते स्वभावे. वरी गगनाचे नी पालवे गाळून घेतले. जे ऐसेही परी विरुळे ये विज्ञानाची ये खोळे हालविलेही न गळे ते परब्रह्म. आणि आकाराचे निजालेपणे जन्मधर्माते नेणे आकार लोपी निमणे नाही काही. ऐसी आपुलियाची सहज स्थिती जे तया ब्रह्माची नित्यता असती तया नाम सुभद्रापती अध्यात्मगा. मग गगनी जेवी निर्मळे नेणो कैची एके वेळे उठती घनपटळे नाना वर्णे. तैसे अमूर्ती तिये विशुद्धे महदादिभूत भेदे ब्रह्मांडाचे बांधे होची लागती. पै निर्विकल्पाची ये बरडी फुटे आदी संकल्पाची विरूढी आणि ते सवेची मोडून ये ढोंडी ब्रह्म ओळखांच्या. तया एकैकाचा भीतरू पाहिजे तव बीजाचाची भरला देखिजे माझी होतिया जातिया निणिजे लेख जीवा. मग तया गोळकांचे अंशांश प्रसवती आदी संकल्प असमास हे असो ऐसी बहुअस सृष्टी वाढे. परी दुजेन विण एकला परब्रह्मीची साचला अनेकत्वाचा आला पूर जैसा. तैसे सम विषमत्व नेणो कैचे वायाची चराचरपण एक रचे पाहता प्रसवितया योनीचे लक्ष दिसती. एरी जीवभावाची पालविये काही मर्यादाची करू नये. पाहिजे कवण हे आगवेविये तव मूळ ते शून्य म्हणून करता मुदलू न दिसे आणि शेखी कारणही न काही नसे. माझी कार्याची पैसे वाढवू लागे. ऐसा करिते नवीन गोचरू अव्यक्ती हा आकारू निपजवी जो व्यापारू तया नाव कर्म. आता अधिभूत जे म्हणिपे तेही संक्षेपे सांगो तरी होय आणि हारपे अब्र जैसे. तैसे असते पण आहाच जया नाही होईजे हे साच. जया ते रूपा आणि ती पाच पाच मिळवून या भूता ते अधिकरुणी असे आणि भूत संयोगे तरी दिसे. जे वियोग वेळे भ्रंशे नामरूपाधिक तया ते अधिभूत म्हणिजे मग अधिदैवत पुरुष जाणीजे. जेणे प्रकृतीचे भोगिजे उपार्जिले जो चेतनेचा चक्षु इंद्रिय देशीचा अध्यक्षु जो देहास्तमानी वृक्षु संकल्प विहंगाचा जो परमात्माची परी दुसरा जो अहंकार निद्रा निजसुरा म्हणून स्वप्नीची ओरबारा संतोषे क्षणे. जीव येणे नावे जया ते आळविजे स्वभावे ते अधिदैवत जाणावे
पंचायतनीचे. आता येची शरीर ग्रामी, जो शरीर भावाते उपशमी, तो अधियज्ञू एथ गा मी पांडुकुमरा. एर अधिदैवाधिभूत, तेही मीची कीर समस्त, परी पन्हरे किडासी मिळत, काही साके नव्हे. तरी ते पन्हरे पण न मिळले, आणि किडाची या अंशाही न मिळे. परी असे जव तयाचेनी मिळे, तव साखेची म्हणले. तैसे अधिभूतादि आघवे, हे अविद्येची ये पालवे झाकले, तव मानावे वेगळे ऐसे. तेची अविद्येची जवनिक फिटे, आणि भेदभावाची अवधी तुटे. मग म्हणो जरी एक होऊनी आटे, तरी काय दोन्ही होती. पै केशाचा गुंडाळा, वरी ठेविली स्फटिक शिळा, ते वरी पाहिली डोळा, तव भेदली गमली. पाठी केश परवते नेले, आणि भेदले पण काय नेणो झाले. तरी डाक देऊनी सांदले शिळे ते काही ना, ते अखंडचे आयती, परी संगे भिन्न गमली होती. तो सारिलिया मागवती, जैसी का तैसी. तेवीचे अहंभावो हा जाये, तरी ऐक्य ते आधीचे आहे. हेची साचे जेथ होये, तो अधियज्ञू मी. पैंगा आम्ही तुझ सकळ यज्ञ कर्मज सांगितले, ते काज मनी धरून ये. तो हा सकळ जीवांचा विसावा, नैष्कर्म्य सुखाचा ठेवा, परी उघड करुनी पांडवा दाविज तसे. पहिले वैराग्य इंधन परिपूर्ती, इंद्रियानळी प्रदीप्ती, विषय द्रव्यांची आहुती देऊन या. मग वज्रासनतेची उर्वी शोधुनी, आधार मुद्रा बरवी वेदी रचे मांडवी. शरीराच्या तेथ संयमाग्नीची कुंडे, इंद्रिय द्रव्याचेनी पवाडे, पूजयती उदंडे युक्तिघोषे. मग मन प्राणू संयमू, हाची हवन संपदेचा संभ्रमू. तेणे तोष विजय निर्धूमू ज्ञाना नळू. ऐसे सकळ हे ज्ञानी हरपे, मग ज्ञान ते ज्ञेयी हारपे. पाठी ज्ञेयची स्वरूपे निखळवरे, या नावगा अधियज्ञू. ऐसे बोलिला जव सर्वज्ञू, तव अर्जुन अतिप्राज्ञू तया पातले ते. हे जाणवनी म्हणितले देवे पार्था, परिस तू आहासी बरवे. यया कृष्णाची या बोला सवे, एरू सुखाचा झाला. देखा बाळाची या धणी धाईजे, का शिष्याचेनी झालेपणे होईजे. हे सद्गुरूची एकलेनी जाणीजे, का प्रसवतिया. म्हणून सात्विका भावांची मांदी, कृष्णा अंगी अर्जुना आधी न समातसे. परी बुद्धी सावरूनी देवे, मग पिकलिया सुखाचा परिमळू, की निमालिया अमृताचा कल्लोळू. तैसा कोवळा आणि रसाळू बोलू बोलिला म्हणे, परिसणेयांच्या राया ऐके बा धनंजया. ऐसी जळो सरलिया माया, जाळीतेही जळे. जे आताची सांगितले होते, अगा अधियज्ञू म्हणितले जयाते. जे आधीची तया माते जाणवनी अंती, ते देह झोळू ऐसे मानुनी. ठेले आपण पे होऊनी, जैसा मठू गगनावरोनी गगनीचे असे. ये प्रतितीची या माझ घरी, तया निश्चयाची ओवरी. नीद आली म्हणवनी बाहेरी नव्हेचिसे. ऐसे सबाह्य ऐक्य संचले, मीच होऊनी असता रचले. बाहेरी भूतांची पाचही खवले, नेणतीची पडिली. उभे या उभे पण नाही जयाचे, पडिली या गहन कवन तयाचे. म्हणून प्रतितीची ये पोटीचे पाणी न आले. ते ऐक्याची आहे ओतली, की नित्यतेची या हृदयी घातली. जैसी समरस समुद्री धुतली, तैसी रुळईची ना. पै अथावी घट बुडाला, तो आतुबाहेरी उदके भरला. पाठी दैवगत्या जरी फुटला, तरी उदक काय फुटे ना. तरी सर्पे कवच सांडिले, का उभारेन वस्त्र फेडिले. तरी सांग पा काय मोडले अवेवा माझी. तैसा आकार हा आहाच भ्रंशे, वाचुनी वस्तू ते साचलीची असे. तेची बुद्धी जालिया, विसकसे कैसेनी आता. म्हणून या परी माते, अंतकाळी जाणत साते. जे मोकलिती देहाते, ते मीची होती. एरवी तरी साधारण, उरी आदळलिया मरण. जो आठवू दरी अंतःकरण, तेच होईजे. जैसा कवणू एकू काकुळती पळता,
पवनगती दुपावली अवचिती कुहा माझी पडला. आता तया पडणया रवते पडणे चुकवावया पुरते नाही म्हणून तेथे पडावेची पडे. देवी मृत्यूचेनी अवसरे एके जे येऊनी जीवासमोर ठाके ते होणे मग न चुके भलतया परी. आणि जागता जवा सिजे तव जेणे ध्याने भावना भाविजे डोळा लागत खेओ देखिजे तेची जेवी. देवी जितेनी अवसरे जे आवडोनी जीवी उरे तेची मरणाची ये मेरे फार हो लागे. आणि मरणी जया जे आठवे तो तेची गती ते पावे म्हणून सदा स्मरावे माते तुआ. डोळा जे देखावे कानी अन ऐकावे मनी जे भावावे बोलावे वाचे ते आतु बाहिरे आगवे मीच करून घालावे मग सर्वी काळी स्वभावे मीच आहे. अर्जुना ऐसे जाहलिया तरी न मरिजे देह गेलिया मा संग्राम केलिया भय काय तुझ. तू मन बुद्धी साचेसी जरी माझ्या स्वरूपी अर्पिसी तरी मातेची गा पावसी हे माझी भाक. हेच काय सेवरी होय ऐसा संदेह जरी वर्ततू आहे तरी अभ्यासूनी आधी पाहे मग नव्हे तरी कोपे. येणेचे अभ्यासेसी योगू चित्तासी करी पा सांगू अगा उपाय बळे पंगू पहाड ठाकी. देवी सदभ्यासे निरंतर चित्तासी परमपुरुषाची मोहर लावी मग शरीर राहो अथवा जाओ. जे नाना गती ते पावविते ते चित्तवरील आत्मयाते मग कवण आठवी देहाते गेले की आहे. पै सरिते चेनी ओघे सिंधू जना मीनले घोगे ते काय वर्तत आहे मागे म्हणून पाहो येती ना. ते समुद्राची होऊनी ठेले देवी चित्ताचे चैतन्य झाले जेथ यातायात निमाले घनानंद जे. जे गगनाहूनी जुने जे परमाणुहूनी साने जयाचेनी सन्निधाने विश्व चळे. जयाचे आकारे विनासणे जेथ जन्मना निमणे जे आघवेची आघवेपणे देखत असे. जे सर्वाते यया विहे सर्व जेणे जिये हेतू जयासी बिहे अचिंत्य जे. देखे ओळंबा इंगळी न चरे तेजी तिमिर जेवी न शिरे जे दिहाची अंधारे चर्मचक्षुसी. सुसडा सूर्यकणाचा राशी जो नित्योदयो ज्ञानी आसी अस्तमानाचे जयासी आडनावही नाही. तया अव्यंगवाणया ब्रह्माते प्रयाण काळे प्राप्ते जो स्थिरावलेनी चित्ते जाणोनी स्मरे. बाहेरी पद्मासन रचुनी उत्तराभिमुख वैसोनी जीवी सुख सुनी क्रमयोगाचे. आतू मीनलेनी मनोधर्मे स्वरूप प्राप्तीचेनी प्रेमे आपे आप संभ्रमे मिळावया. आकळलेनी योगे मध्यमा मध्य मार्गे अग्नीचेनी अग्निस्थानोनी निगे ब्रह्मरंध्रा. तेथ अचेत चित्ताचा सांघातू आहाच वाणा दिसे मांडतू जेथ प्राणू गगना आतू संचरे का. परी मनाचेनी स्थैर्ये धरिला भक्तीची या भावना भरिला योग बळे आवरिला सज्ज होऊनी. तो जडा जडाते विरवितू भ्रूलता माझी संचरतू जैसा घंटा नादू लयस्थू घंटेची होय. झाकलिये घटीचा दिवा निणजे काय झाला केव्हा या रीती जो पांडवा देह ठेवी. तो केवळ परब्रह्म जया परम पुरुष ऐसे नाम ते माझे निजधाम होऊन टाके. सकळा जाणणे यासी लाणी तिये जाणीवेची जे खाणी तया ज्ञानियांची अयणी जया ते अक्षर म्हणिपे. चंडवातेही न मोडे ते गगनची की पुढे वाचूनी होईल जरी मेवडे तरी उरेल कैंचे. देवी जाणणे या जे आकळले ते जाणवलेपणेची उमाणले मग नेणवेची तया म्हणितले अक्षर सहजे. म्हणून वेदविद नर जयाते म्हणती अक्षर जे प्रकृतीसी परमात्म रूप. आणि विषयांचे विष उलंडुनी जे सर्वेंद्रिया प्रायश्चित्त देऊनी आहाती देहाची या बैसोनी झाडातळी. ते या परी विरक्त जयाची निरंतर वाट पाहत निष्कामासी अभिप्रेत सर्वदा जई. जयाची या आवडी न गणिती ब्रह्मचर्याची साकडी
निष्ठुर होऊनी बापुडी इंद्रिये करीती. ऐसे जे पद दुर्लभ आणि अगाध जयाची थडिये वेद चुबकळिले. ते ते पुरुष होती जे या परी लया जाती. तरी पार्था हेची स्थिती एक वेळ सांगू. तेथ अर्जुने म्हणितले, स्वामी हेची म्हणावया होतो पामी. तव सहजे कृपा केली तुम्ही, तरी बोलिजो काजी. परी बोलावे त्याती सोपे. तेथ म्हणितले त्रिभुवन दीपे, तुझं काय नेणो संक्षेपे सांगेन ऐक. तरी मना बाहेरील कडे यावयाची सवे साविया मोडे. हे हृदयाची या डोई बुडे तैसे केसे. परी हे तरीची घडे जरी संयमाची अखंडे. सर्वद्वारी कवाडे कळासती. तरी सहजे मन कोंडले हृदयीची असेल उगले. जैसे करचरण मोडले परिवरू न संडी. तैसे चित्त राहलिया पांडवा प्राणाचा प्रणवूची करावा. मग तो अनुवृत्ती पंथे आणावा मूर्ध्नीवरी. तेथ आकाशी मिळे न मिळे तैसा धरावा धारणा बळे. जव मात्रात्रय मावळे अर्धबिंब तव वरी तो समीरू. निराळी कीजे स्थिरू मग लग्नी जेवी ओंकारू बिंबी विलसे. तैसे ओम हे स्मरो सरे आणि तेथेची प्राणू पुरे. मग प्रणवातीत उरे पूर्ण घनजे. म्हणून प्रणवैक नाम हे एकाक्षर ब्रह्म. जो माझे स्वरूप परम स्मरतु साता. या परी त्यजी देहाते तो जो माझे स्वरूप तो त्रिशुद्धी पावे माते. जया पावणिया परवते आणिक नाही. येथ अर्जुना जरी विपाये तुझ्या जीवी हन ऐसे जाये ना. हे स्मरण मग होये काहीसे यावरी अंती. इंद्रियानुगडू पडलिया जीविताचे सुख बुडालिया. आतु बाहिरी उघडलिया मृत्यूचिन्हे. ते वेळी बैसावेची कवणे मग कवण निरुंदी कवणे करणे. तेथ काह्याचेनी अंतःकरणे प्रणव स्मरावा. तरी गा यया ध्वनी झणे थारा देसी ओ मनी. पै नित्य सेविला मी निदानी सेवको होय. जे विषयासी तिळांजळी देऊनी प्रवृत्तीवरी निगड वाहुनी. माते हृदयी सुनी भोगिताती. परी भोगितया नारायणुका भेटणे नाही क्षुधाधिका. तेथ चक्षुरादी रंका कवण पाडू. ऐसे निरंतर एक वटले अंतःकरणी मजली गटले. मीच होऊनी आटले उपासिती. तया देहावसान जई पावे तई तिही माते स्मरावे. मग मिया जरी पावावे तरी उपास्थिते कायसी. पही रंक एक आडलेपणे काकुळती धावा गा धावा म्हणे. तरी तयाची आगलानी धावणे नगडे काही. आणि भक्ताही तेची दशा तरी भक्तीचा सोसू कायसा. म्हणून हा ध्वनी ऐसा न वाखाणावा. तीही जेवेळी मी स्मरावा ते वेळी स्मरला की पावावा. तो आभारूही जीवा साहवे ना. ते ऋणवैक पण देखोनी अंगी. मी आपुल्या उत्तीर्णत्वा लागी. भक्तांची तनुत्यागी परिचर्या करी. देह वैकल्याचा वारा जणे लागेल या सुकुमारा. म्हणून आत्मभावाचा पांजरा सुये तयाते. बरी आपुल्या स्मरणाची वाहिली ही वैसी करी सावली. ऐसेनी नित्यबुद्धी संचली आणि तयाते. म्हणून देहांतीचे जे साकडे ते माझिया एकही न पडे. मी आपुलिया ते आपुलीकडे सुखेचे आणि. वरीचील देहाची गवसणी फिडुनी आज अहंकाराचे रज झाडुनी. शुद्ध वासनाची निवडुनी आपण पा मिळवी. आणि भक्ता तरी देही विशेष एकवंकीचा ठाव नाही. म्हणून अभेरू करिता काही वियोगू ऐसा न वाटे. ना तरी देहांतीची मिया यावे मग आपण पे तया न्यावे. हेही नाही जे स्वभावे ते आधीची मिनले. एरी शरीराची या सलीली असते पण ते सावली. वाचूनी चंद्रिका ते ठेली चंद्रीचे आहे. ऐसे जे नित्ययुक्त तयासी सुलभ मी संतत. म्हणून देहांती निश्चित मीची होती. मग क्लेश तरुंची वाडी तापत्रयाग्रीची सेगडी. जे मृत्युकाकासी कुरोंडी सांडिली आहे. जे दैन्याचे दुभते जे महाभयाते वाढविते. जे सकळ दुःखाचे पुरते भांडव लगा. जे दुर्मतीचे मूळ जे कुकर्माचे फळ. जे व्यामोहाचे केवळ स्वरूपची. जे संसाराचे बैसणे
जे विकारांचे उदाणे, जे सकल रोगासी भाणे वाढले आहे, जे काळाचा खीच उशिटा, जे आशेचा अंगवटा, जन्म मरणाचा उलिवटा स्वभावे जे भुलीचे भरीव, जे विकल्पाचे ओतीव, किंबहुना पेव विंचुवांचे, जे व्याघ्राचे क्षेत्र, जे पण्यांगणेचे मैत्र, जे विषय विज्ञान यंत्र सुपूजित, जे लावेचा कळमळा, निवालिया विशोधकाचा गळाला, जे विश्वासू अंगबळा सवचोराचा, जे कोडियाचे खेव, जे काळसर्पाचे मार्दव, गोरीचे स्वभाव गायन जे वैर्याचा पाहुणेरू, जे दुर्जनाचा आदरू, हे असो जे सागरू अनर्थाचा, जे स्वप्नी देखिले स्वप्न, जे मृगजळाय सासिनले वन, जे धूम्र रजाचे गगन ओळले आहे, ऐसे जे हे शरीर ते ते न पवतीची नर, जे होऊन ठेले अपार स्वरूप माझे. एरवी ब्रह्मपणाची ये भडेसे, न चुकतीची पुनरावृत्तीचे वळसे, परी निवटलियाचे जैसे पोट न दुखे, ना तरी चैलिया नंतरे, न बुडिजे स्वप्नीचेनी महापुरे, तेवी माते पातले ते संसारे सिंपतीची ना. एरवी जगदाकाराचे सिरे, जे चिरस्थायीयांचे धुरे, ब्रह्मभुवनगा चवरे लोकाचळाचे, जे गावीचा पहारू दिवोवरी, एका अमरेंद्राचे आयुष्य न धरी, विळवणी पाती उठी एकसरी 14 जणांची, जैन चौकडिया सहस्त्र जाये, तै ठाये ठाओ विळ होये, आणि तैसेनी सहस्त्रे बरिये पाहे राती जेत. एवढे अहो रात्र जेतीचे, तेने न लोटतीची जे भाग्याचे, देखती ते स्वर्गीचे चिरंजीवी. एरा सुरगणांची नवाई, विशेषे सांगावे येत काही, मुदल इंद्राचीच दशा पाही, जे द्याचे 14. परी ब्रह्मेयाची याही पहा राते, आपुलिया डोळा देखते आहा तिघा, तया ते अहो रात्र विद म्हणिपे. तिये ब्रह्मभुवनी दिवसे पाहे, ते वेळी गणना केही न माये, ऐसे अव्यक्ताचे होये व्यक्त विश्व. पुढती देहाची चौपाहारी फिटे, आणि हा आकार समुद्रू आटे, पाठी तैसाची मग पहाटे भरो लागे. शारदीयेची ये प्रवेशी, अभ्रे जिरती आकाशी, मग ग्रीष्मांती जैसी निगती पुढती, तैसी ब्रह्मदिनाची ये आदी, ये भूतसृष्टीची मांदी मिळे, जव सहस्रावधी निमती युगे, पाठी रात्रीचा अवसरू होये, आणि विश्वये अव्यक्ती लया जाये, तोही युग सहस्रू मोटका पाहे, आणि तैसेची रचे. हे सांगावया काय उपपत्ती, जे जगाचा प्रलयो आणि संभूती, ये ब्रह्मभुवनीची या होती अहोरात्रा माझी. कैसे थोरियेचे मान पाहे पहा, ते सृष्टी विजाचा होय साठोपा, परी पुनरावृत्तीची या मापा सीगाले झाले. एरवी त्रैलोके धनुर्धरा, तिये गावीचा गा पसारा नोहे, दिनोदयी एकसरा मांडतसे, पाठी रात्रीचा समो पावे, आणि आपैसयाची साठवे. मणिपे जेतीचे तेत स्वभावे साम्यासी, जैसे वृक्षपण बीजासी आले, का मेघ हे गगनी झाले, तैसे अनेकत्व जेथ सामावले, ते साम्य मणिपे. तेत सम विषम न दिसे काही, म्हणून भूते भाष नाही, जेवी दूधची जालिया दही नाम रूप जाई, तेवी आकार लोपा सरिसे, जगाचे जगपण भ्रंशे, परी जेथ झाले ते जैसे तैसे चिवरे. तै तया नाव सहजे अव्यक्त, आणि आकार वेळे तेची होय व्यक्त, हे एकास्तव एक सूचित, एरवी दोन्ही नाही. जैसे आटलिया रूपे, आटलेपणाते खोटी म्हणिपे, पुढती तो घनाकारू आरपे, जे वेळी अलंकार होती. ये दोन्ही जैसी होणी, एकी साक्षीभूते सुवर्णी, तैसी व्यक्ता व्यक्ताची कडसणी वस्तूच्या ठाई. ते तरी व्यक्त ना व्यक्त, नित्य ना नाशवंत, यया दोही भावा अतीत अनादि सिद्ध. जे हे विश्वची होऊनी असे, परी विश्वपण नासलेनी न नाशे, अक्षरे पुसिला न पुसे अर्थ जैसा. पाहे पहा तरंग तरी होत जाते, परी तेथ उदकते अखंड असते, तेवी भूतभावी नाशवंते अविनाशते. ना तरी आटतीये अलंकारी, नाटते कनक असे जियापरी,
तेवी मरतिये जीवाकारी अमर जे आहे. जया ते अव्यक्त म्हणोये कोडे, म्हणता स्तुती हे ऐसे नावडे. जे मना बुद्धी न सापडे म्हणून या. आणि आकारा आलिया जयाचे, निराकार पण न वचे. आकार लोपी न विसंचे, नित्यता गा. म्हणून अक्षर जे म्हणजे देवीची म्हणता बोधूही उपजे. तया परवता पैसू न देखिजे, यया लागी परमगती जे. पै आघवाई देहपुरी आहे निदेली याची या परी. जे व्यापार करवी ना करी म्हणून या. एरवी जे शारीर चेष्टा माझी, एकही न ठके गा सोबटा. दाही इंद्रियांची या वाटा, वाहतची आती. उकलू विषयांची या पेठा, होत मनाचा चोहटा. तो सुखदुःखांचा राजवंटा, भीतराही पावे. परी ते रावो पहुडलिया सुखे, जैसा देशीचा व्यापारू न टके. प्रजा आपुलेनी अभिलाखे, करीतचे असे. तैसे बुद्धीचे अन जाणणे, का मनाचे घेणे देणे. इंद्रियांचे करणे स्फुरण वायूचे. हे देहक्रिया आघवी, न करिता होय बरवी. जैसा न चलतेनी रवी, लोक चाले. अर्जुना तया परी, सुतला ऐसा आहे शरीरी. म्हणोनी पुरुषगा अवधारी, मणिपे जयाते. आणि प्रकृती पतिव्रते, पडिला एकपत्नी व्रते. येण्याची कारणे जयाते, पुरुष म्हणोये. पैय या वेदांचे बहुवसपण, देखेच ना जयाचे अंगण. हे गगनाचे पांघरुण होय देखू. ऐसे जाणवनी योगीश्वर, जयाते म्हणती परात्पर. जे अनन्य गतीचे घर गिवसित ये. जे तनु वाचा चित्ते, नाईकती दुजेयाची या गोठीते. तया एकनिष्ठांचे पिकते सुक्षेत्र जे. हे त्रैलोक्यची पुरुषोत्तम, ऐसा साच जयांचा संभ्रम मनोधर्मू. तया आस्तिका जे आश्रमू पांडवागा. जे निगर्वाचे गौरव, निर्गुणाची जाणीव. सुखाची राणीव निराशासी. जे संतोष या वाढले ताट. जे अचिंता अनाथांचे पोट. भक्ती उजू वाट जया गावा. हे कैक सांगोनी, वाया काय फार करू. धनंजया पै गेलिया जया ठाया, ठाऊची होई जे. हिवाचिया झुळका, जैसे हिवचे पडे उष्णोदका. का समोर झाली यार का, तम प्रकाश होय. तैसा संसार जया गावा गेला सांता. पांडवा होऊन ठाके आगवा मोक्षाचाची. तरी अग्नी माझी आले, जैसे इंधनाची अग्नी झाले. पाठी न निवडेची काही केले काष्ठपण. ना तरी साखरेचा मागवता, बुद्धिमंतपणेही करिता. परी ऊस नव्हेची पांडुसुता जिया परी. लोहाचे कनक झाले, हे एके परिसेची केले. आता आणिक कैचा, ते गेले लोहत्वाणी. म्हणून तूप होऊनी मागवते, जेवी दूधपणा न येची निरुते. तेवी पावोनिया जयाते, पुनरावृत्ती नाही. ते गा माझे परम, साचो कारे निजधाम. हे आतवट तुझ वर्म दाविजत असे. देवीची आणिके प्रकारे, हे जाणता आहे सोपारे. तरी देह सांडितेनी अवसरे, जेथ मिळती योगी. अथवा अवचटे ऐसे घडे, जे अनवसरे देह सांडे. तरी मागवते येणे घडे देहासीच. म्हणून काळ शुद्धी जरी ठेविती, तरी ठेवित खेवो ब्रह्मची होती. एरवी अकाळे तरी येती संसारा पुढती. ऐसे सायुज्य आणि पुनरावृत्ती, ये दोन्ही अवसराधीन आहाती. तोची अवसरू तुझ प्रती प्रसंगे सांगू. तरी ऐके गा सुभटा, पातलिया मरणाचा माझीवटा. पाचही आपुलालिया वाटा निगती अंती. ऐसा वरी पडिला प्रयाण काळी. बुद्धी ते भ्रमू न गिळी. स्मृती नव्हे अंधळी, न मरे मन. हा चेतना वर्गू आघवा, मरणी असे टवटवा. परी अनुभवलिया ब्रह्मभावा, गवसणी होऊनी. ऐसा सावधू हा समवायू, आणि निर्वाण वेरी निर्वाहो. हे तरीची घडे, जरी सावाओ अग्नीचा हाती. पाहे पा वारेनी का उदके, जई दिव्याचे दिवे पण झाके. तै असतीची काही देखे दिठी आपुली. तैसे देहांती चेनी विषम वाते. देह आतु बाहेरी श्लेष्मा आते. तेणे विझवून जाये उदिते अग्नीचे जेव्हा. ते वेळी प्राणासी प्राणू नाही. ते तर बुद्धी असोनी करेल काही.
म्हणून अग्निविण देही चेतना न तरे. अगा देहीचा अग्नी जरी गेला तरी देह नव्हे तो चिखलू ओला. वाया आयुष्य वेळू आपुला अंधारा घेवसी. आणि मागील स्मरण आघवे ते तेणे अवसरे सांभाळावे. मग देह तेजूनी मिळावे स्वरूपीची. तव तया श्लेष्माचे चिखली चेतनाची बुडवणी गेली. तेत मागिली बुडिली ठेली आठवण सहजे. म्हणून आधीच्या अभ्यासू जो केला तो मरण न येताची निमोनी गेला. जैसे ठेवणे न देखता मालवला दिपू हातीचा. आता सोहे सकळ जाणपा ज्ञानासी अग्नी मूळ. तया अग्नीचे प्रयाणी बळ संपूर्ण हाती. आतो अग्निर ज्योतीचा प्रकाशू बाहिरी शुक्ल पक्षू परी दिवसू. आणि सामासा माझी मासू उत्तरायण. ऐसिया समा योगाची निवृत्ती लाहोनी. जे देह ठेविती ते ब्रह्मविद होती परब्रह्म. अवधारिगा धनुर्धरा एत थोर सामर्थ्य या अवसरा. तेवीची हा उजू मार्ग स्वपुरा यावया पै. एथ अग्नी हे पहिले पय्यारे. ज्योतिर्मय हे दुसरे. दिवस जाणे तिसरे. चौथा शुक्ल पक्षू. आणि सामास उत्तरायण ते वरिचीलगा सोपान. येणे सायुज्य सिद्धी सदन पावती योगी. हा उत्तम काळू जाणीजे ययातेची अर्चिरा मार्गू म्हणिजे. आता काळू तोही सहजे सांगेन ऐक. तरी प्रयाणाचेनी अवसरे वात श्लेष्मा सुभरे. तेडे अंतःकरण अंधारे कोंदवनी ठाके. सर्वेंद्रिया लाकूड पडे स्मृती भ्रमा माझी बुडे. मन होय वेडे कोंडे प्राणू. अग्नीचे अग्निपण जाये मग तो धूमची आगवा होये. तेणे चेतना गवसली ठाये शरीरीची. जैसे चंद्राआड आभाळ सदट दाटे सजळ. मग गडदना उजाळ ऐसे झावळे होय. का मरे ना सावध ऐसे जीविता पडे स्तब्ध. आयुष्य मरणाची मर्याद वेळ ठाकी. ऐसी मन बुद्धी करणी सभोती धुमाकुळाची कोंडणी. जेत जन्मे जोडलिये वाहणी युगची बुडे. हागा हातीचे जे वेळी जाये ते वेळी आणिका लाभाची गोटी के आहे. म्हणून प्रयाणी तव होये इतुली दशा. ऐसी देहा आतु स्थिती बाहेरी कृष्ण पक्षूवरी राती. आणि सामास तेही ओढवती दक्षिणायन. ये पुनरावृत्तीची घराणी आगवी एकवटती जयाचा प्रयाणी. तो स्वरूप सिद्धीची कहाणी कैसेनी ऐके. ऐसा जयाचा देह पडे तया योगी म्हणून चंद्रवरी जाणे घडे. मग तेथोनी मागुता पहुडे संसारा ये. आम्ही अकाळू जो पांडवा म्हणितला तो हा जाणावा. आणि हाची धूम्र मार्गू गावा पुनरावृत्तीची. एरू अर्चिरा मार्गू तो वसता आणि असलगू. साविया स्वस्थू चांगू निवृत्ती वेरी. ऐसिया अनादि दोन्ही वाटा एकी उजू एकी अवाटा. म्हणून बुद्धिपूर्वक सुबटा दाविलिया तुझ. का जे मार्ग अमार्ग देखावे साच लटिके ओळखावे. हिताहित जाणावे हिताची लागे. पाहे पहा नाव देखता वरवी कोणी आड घाली आई अथावी. का सुपंथू जाणवनी अडवी रिगवत असे. जो विष अमृत ओळखे तो अमृत काय सांडू शके. तेवी उजू वाट देखे तो अवाटा न वचे. म्हणून गा पुढे पारखावे खरे कुडे. पारखिले तरी न पडे अखरे काही. एरवी देहांती थोर विषम यया मार्गाचे आहे संभ्रम. जन्मे अभ्यास लियाचे हे काम जाईल वाया. जरी अर्चिरा मार्गू चुकलिया अवचटे धूम्रपंथी पडिलिया. तरी संसार पाती जुंतलिया भवतची असावे. हे सायास देखवनी मोठे आता कैसेनी पा एक वेळ फिटे. म्हणून योगी मार्ग गोमटे शोधले दोन्ही. तव एक ब्रह्मत्वा जाईजे आणि एके पुनरावृत्ती येईजे. परी दैवगत्या तो जो लाहिजे देहांती जेडी. ते वेळी म्हणितले हे नव्हे वाया अवचटे काय पावे. देह तेजूनी वस्तू हो आवे मार्गे चिकी. तरी आता देह असो अथवा जाओ आम्ही तव वस्तूची केवळ आहो. का दोरी सर्पत्व वावो दोराची कडूनी. मज तरंगपण असे का नसे ऐसे उदकासी कही प्रतिभासे. ते भलतेव्हा जैसे तैसे उदकची की. तरंगाकारे न जन्मेची ना तरंग लोपे नाशेची. तेवी देही जे देहेची वस्तू झाले. आता शरीराचे तयांची ठाई आड नावही उरले नाही. तरी कोणे काई काळे काई निमे ते पाहे पा. मग मार्ग ते कासया शोधावे.
कोणे कोठून के जावे, जरी देश कालादी आगवे आपणची असे. आणि हांगा घटू जेवेळी फुटे, तेवेळी तेथीचे आकाश लागे नीट वाटे, वाटा लागे तरी गगना भेटे, एरवी चुके. पाहे पहा ऐसे हन आहे की तो आकार उंच जाय, एर गगन ते गगनीची आहे, घटत्वाही आदी. ऐसिया बोधाचेनी सुखाडे, मार्गा मार्गाचे साकडे, तया सोहम सिद्धा न घडे न पडे योगियासी. या कारणे पांडुसुता तुवा होवावेगा योगयुक्ता, येतुलेनी सर्व काळी साम्यता आपण पा येईल. मग भलतेथ भलते धवा, देहबंध असो अथवा जावा, परी बंधा नित्य भावा बिघडू नाही. तो कल्पादी जन्मा नांगवे, कल्पांती मरणा नापलवे, माझी स्वर्ग संसाराचेनी लाघवे झकवे ना. येणे बोधे जो योगी होये, तयासी या बोधाचे नीटपणा आहे. काजे भोगाते पेलूनी पाये निज रूपाये. पैंगा इंद्रादिका देवा, जिया सर्वस्वे गाजती राणीवा, ते सांडणे मानूनी पांडवा डावली जो. जरी वेदाध्ययनाचे झाले अथवा यज्ञाचे शेतची पिकले, की तपोदानाचे जोडले सर्वस्व हनजे. तया अघवे या पुण्यांचा मळा, भारातोनी जया ये फळा, ते परब्रह्म निर्मळासाठी न सरे. जे विटे ना सरे, भोगितयाचेनी पवाडे पुरे, पुढती महासुखाचे सोयरे भावंडची पा. जे नित्यानंदाचेनी माने, उपमेचा काटाळा न दिसे साने. पाहे पहा वेद यज्ञादी साधने जया सुखा, ऐसे दृष्टची सुखपणे, जयासी अदृष्टाचे बैसणे. जे शतमखी अंगवणे नवेचे का, तया ते योगीश्वर अलौकिके दिठीचेनी, हात तुके अनुमानिती कवतिके, तव हळुवार आवडे. मग तया सुखाची किरीटी, करून यागा पाऊटी, परब्रह्माची ये पाटी आरूढती. ऐसे चराचर ऐक्य भाग्य, जय ब्रह्मेशा आराधना योग्य, योगियांचे भोग्य भोगधन जो. जो सकळ कळांची कळा, जो परमानंदाचा पुतळा, जो जीवांचा जिव्हाळा विश्वाचिया, जो सर्वज्ञतेचा ओलावा, जो यादव कुळीचा कुळदिवा, तो कृष्णू जी पांडवाप्रती बोलिला. ऐसा कुरुक्षेत्रीचा वृत्तांतू, संजयो रायासी असे सांगतू, ते परियेसा पुढारी मातू ज्ञानदेव म्हणे. 8वा अध्याय संपूर्ण.